नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? वर्षभरासाठी लागणारा मसाला संपलाय आणि तोही बनवण्याचा प्लॅन करताय आणि तेही होळीनंतर मैत्रिणींनो. पण होळीनंतर तर मैत्रिणींनो मिरच्यांचे रेट भडकणार आहेत. म्हणूनच स्वाद मसाले घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास, डायरेक्ट शेतकऱ्याकडून, तेही कमीत कमी रेटमध्ये. मिरची जिल्ह्यात कुठेही नसेल अशी मिरची तुम्हाला स्वाद मसाले कमी रेटमध्ये घेऊन आले आहे. मग कधी करताय तुमचा प्लॅन चटणी बनवण्याचा? पण स्टॉक मर्यादित आहे, तर आजच या संधीचा फायदा घ्या. गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमांतर्गत आमनापूर जिल्हा परिषद शाळेत प्रवेश उत्सव संपन्न. शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांची उपस्थिती. जिल्हा परिषद शाळा आमनापूर येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. गुढीपाडवा पट वाढवा या विशेष उपक्रमांतर्गत सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी शाळेला भेट देऊन उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी माहिती दिली की गेल्या 4 वर्षापासून जिल्हा परिषदेमार्फत हा स्तुत्य उपक्रम राबवला जात असून या वर्षीपासून गुढीपाडव्याला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा वर्ग मार्च महिन्यातच सुरू करण्यात येणार आहे. या प्रसंगी व्यासपीठावर पलूस पंचायत समिती उपसभापती वैभव उगळे, आमनापूरच्या सरपंच बालिका आकाराम पाटील, माजी सरपंच मोहन घाडगे, विश्वनाथ सूर्यवंशी, माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तम माने, केंद्र प्रमुख संभाजी पाटील, निवृत्त मुख्याध्यापक हिम्मतराव गोरड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशांत राडे, लक्ष्मी पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती वैभव उगळे यांनी यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषणाकडे विशेष लक्ष देऊन अध्यापन करावे असे आवाहन केलं. शाळेचे माजी विद्यार्थी विष्णुपंत शंकर माने व उत्तम शंकर माने यांनी आपले वडील कैलासवासी शंकर पांडुरंग माने यांच्या स्मरणार्थ 25,000 रुपये किमतीचा वॉटर फिल्टर शाळेला भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली. प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने शाळेत दाखल झालेल्या चिमुकल्यांचे गुलाब पुष्प, फुगे व खाऊ देऊन जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी सरस्वती पूजन, पाटीपूजन आणि पुस्तकांची गुढी उभारून शैक्षणिक वातावरणात नवीन सत्राचा प्रारंभ झाला. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले व त्यांच्या पहिल्या पावलांचे ठसे कागदावर जतन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना यावेळी लेखन साहित्याचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी नीता नर्देकर, शिक्षक वर्षा ढेरे, सुनीता करपे, अनिल जाधव, संदीप कांबळे, योगिता वसावे, स्वप्नाली भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप कांबळे यांनी केलं, तर आभार कविता सराटीकर यांनी मानले.